नमस्कार. व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटंसं गाव नांदणी, जिथे गेले 4 दशके एका हत्तीने साऱ्या गावाचं हृदय जिंकलं होतं. ती केवळ प्राणी नव्हती, ती होती नांदणीकरांची महादेवी. त्यांच्या श्रद्धेची, परंपरेची आणि प्रेमाची प्रतीक. पण आता ती गावात नाही. गेल्या 40 वर्षापासून नांदणी मठात राहणारी ही हत्तीन गावातील प्रत्येक सण उत्साहाची साक्षीदार होती. सकाळी मठात पूजा, दुपारी मुलांच्या खेळात हजेरी आणि संध्याकाळी गावकऱ्यांची लाडकी जीव. पण आता कोर्टाच्या आदेशाने ती गावापासून दूर गुजरातमधील अंबानीच्या वनतारा ट्रस्टकडे रवाना झाली आहे. हा निर्णय कायदेशीर होता, पण गावकऱ्यांच्या भावनांवर खोल ओरखडा उमटवणारा होता. वनतारा ट्रस्टने दावा केला की हत्तीनी सरकारी नोंदणी अंतर्गत त्यांच्याकडे असायला हवी होती. त्यांनी कायदेशीर लढाई लढली आणि ती जिंकली. कोर्टाच्या आदेशावर आधारित कारवाईनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महादेवीला घेऊन जाण्याची तयारी केली आणि गाव गाव तुटला. महादेवीच्या पाठोपाठ संपूर्ण गाव गेला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि गावकऱ्यांचे बांध सुटले होते. हे दृश्य फक्त हत्ती आणि गावाचं नव्हता, हे प्रेम आणि परंपरेच्या विळख्यात अडकलेला समाजाचा मनोचित्र होता. मित्रांनो, मला सांगा, हे योग्य आहे का? कायद्याने बरोबर असलं तरी ज्या प्राण्याला इतक्या वर्षापासून प्रेम, जिव्हाळा, स्नेह आणि सुरक्षितता मिळत होती, तिला त्या सगळ्यांपासून दूर नेणं हे खरंच योग्य आहे का? महादेवीला आता चांगलं संरक्षण, मोठं प्राणीवर्धन केंद्र मिळाला, हे नक्की. पण तिला तिच्या लोकांपासून, तिच्या आवाजापासून, तिच्या आठवणींपासून वेगळं केलं गेलं. आता महादेवी वनतारामध्ये सुरक्षित आहे. तिथे तिची काळजी घेतली जाईल असं प्रशासन सांगतं. पण नांदणीकरांच्या मनात तिचं स्थान, तिचा आवाज आणि तिचं अस्तित्व कधीच विसरला जाणार नाही. ही कहाणी आहे एका हत्तीनीची, एका गावाची, हृदयाची आणि काळाच्या कायद्यात गहिवरलेल्या भावनांची. कधी कधी कायदा जिंकतो, पण मन हरतो. अशा आणखीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.